माझा मुलगा आहे. सो तो डिटेक्ट झाला होता ऑटिझम प्लस डेव्हलपमेंट डिलेने. सो तो बोलत नव्हता आणि त्याच्याच तंद्रीत राहायचा. सो मग आम्ही म्हणजे म्हटलं की होईल होईल होईल. मग जेव्हा तो 3.25 वर्षाचा झाला तेव्हाही काही करेना. मग आम्ही यूट्यूबवर खूप सर्च केलं तर आम्हाला सरांचा व्हिडिओ भेटला आणि मग आम्ही अप्रोच केलं सरांना. सो मग आम्ही औषधं वगैरे सुरू केले. मग त्याचं खूप प्रॉब्लेम होता, म्हणजे हँड फ्लॅपिंग करायचा, मग त्याच्या धुंदीत राहायचा, ते एकच गोष्ट खेळत बसायचा, खिडकी दरवाजे इकडून तिकडे करायचा. सो मग आम्ही औषध वगैरे सुरू केला आणि आता जवळपास 1 वर्ष होत आला आम्हाला. सो आम्हाला असं खूप फरक आहे. सो आता त्याचं हँड फ्लॅपिंग बऱ्यापैकी कमी आहे, टू वॉकिंग पण कमी आहे, शाळेत बसायला लागलेला आहे, लक्ष देतो आणि बोलण्याच्या याच्यात तर म्हणजे बरेच शब्द तो बोलायला लागलाय स्वतःहून. आता बोलेल का तो? What is your name? What is your name? What is your school name? त्याला एबीसीडी वाचता येतं? एबीसीडी बोलतो तो. बोल एबीसीडी बोल. एबीसीडी बोल. पुढे EFG. नाही, आधी पूर्ण बोलायचं. बोल ना, बोल. अजून काय शब्द बोलतो तो आता? अजून 1 2 3 बोलतो. नंतर ट्रँगल, सर्कल, असे बेसिक शेप्स. आधी तो काहीच बोलायचा नाही. आई आणि पप्पा सोडून काहीच नाही बोलायचं. खायचं आहे, प्यायचं आहे, बाहेर जायचंय, पप्पा ऑफिसला गेले, मग रिंगारिंग फ्रेंडला असं रिंगारिंग रोज असं सांगतो. आणि टॉयलेट आली की टॉयलेटला आली सू करायला बी जातो. आणि मेन काय होतं प्रॉब्लेम त्याचा, तर टॉयलेटला बसतो. अक्षरशः त्याला असं धरून करावं लागायचं. आता बसायला लागले, कॉटवर जाऊन बसतो. रिपोर्ट काय? थेरपी सेंटरचा रिपोर्ट काय त्याचा? थेरपी त्याला काहीच थेरपी काहीच नाही आहे त्याला. म्हटलं बेटा येतं तुला, पण मच बेटर नाही का पूर्वीपेक्षा? हो, मच बेटर. आणि एक आणखी सांगायचं म्हणजे घरी कोणी पाहुणे वगैरे आले तर त्याला काही फरक पडत नव्हता. सो आता त्याला असा आनंद होतो, कोणी घरी आलं ना की आनंद होतो. जाताना तो रडतो, म्हणजे की नका जाऊ आमच्या घरात. हो, बाकीचे इम्प्रूव्हमेंट जाणवते का सगळ्यांना? हो, सगळ्यांना इम्प्रूव्हमेंट जाणवते. थँक्यू. वस्तू देण्या त्या पण समजायला लागलं. वस्तू दे सांगितलं, पाणी पप्पांना पाणी भरून देतो, पप्पांना देऊन येतो. काही वस्तू त्याला ज्या ओळखीच्या त्याला म्हणजे आयडेंटिफाय केलेल्या वस्तू त्याला सांगितलं आणून दे. बेड कुठं आहे, वाट कुठं आहे, बेडशीट कुठं आहे, सगळं सांगतो. खायच्या वस्तूंचं पण नाव सांगतो. व्हेरी गुड.